राज्यभरात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील समोर आलेल्या फोटोंनी संतापजनक वातावरण तयार केलंय। संतोष देशमुख प्रकरणात गेल्या 2.5 महिन्यांपासून बऱ्याच घडामोडी होत आहेत। कितीतरी प्रकरणं समोर येत आहेत, तरीही सरकारने काहीही ऍक्शन घेतली नव्हती। काही दिवसांपूर्वी सीआयडीने आरोपपत्र जारी करत वाल्मिक कराडच या प्रकरणात खरा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे कोर्टात सादर केले, तेव्हाही सरकारकडून काहीही ऍक्शन घेतली गेली नाही। याआधी देखील जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून पण अनेक आरोप पुराव्यासहित दाखवण्यात आले आहेत, तरीही धनंजय मुंडेंच्या विरोधात काहीही ठोस ऍक्शन सरकारकडून किंबहुना फडणवीस किंवा अजित पवार यांच्याकडून घेण्यात आली नाही। पण 3 मार्चला संध्याकाळनंतर हे फोटो माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हे फोटो वेगाने व्हायरल झाले आणि यावरून राजकारण तापलं। 4 मार्च रोजी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, परंतु हे समोर आलेले फोटो सरकारकडे आधीच होते की नव्हते, त्यांनी हे फोटो पाहिले होते का नाही, मुंडेंना नेहमीच सरकार पाठीशी घालत आलं का, मुंडेंचा राजीनामा घ्यायला माध्यमांनी सरकारला भाग पाडलं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। 3 मार्चच्या रात्री एका वृत्तवाहिनीने हे फोटो बाहेर आणले आणि सर्वांसमोर जाहीर केले। तेव्हा त्याच रात्री देवेंद्र फडणवीस स्वतः देवगिरीला अजित पवारांच्या घरी गेले आणि बैठक घेतली। या बैठकीला अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्यांच्यात बैठक झाली आणि याच बैठकीत फडणवीसांकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला गेला। पण ज्यावेळी हे फोटो माध्यमांमध्ये आले तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला। हे फोटो कोर्टाकडे असताना किंवा सीआयडीने आरोपपत्र जारी केलं तेव्हा सरकारने पाहिले नव्हते का? आतापर्यंत बऱ्याच गोष्टी नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, माध्यमांनी आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांनीच बाहेर आणल्या। सरकारने पुढाकार घेत कधीही या प्रकरणात भक्कम भूमिका दाखवलेली नाहीये। मग जर माध्यमांनी हे फोटो बाहेर आणले नसते, जर राज्यभरातील जनतेनं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचं काळीच पिळवटून टाकणारं दृश्य पाहिलं नसतं, तर कदाचित मुंडेंचा राजीनामा कधीही घेतला गेला नसता असं बोललं जातंय। संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील फोटो बाहेर येताच मुंडेंचा राजीनामा फडणवीसांनी मागितला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळाच्या आवारातून एक मोठी बातमी समोर आली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं आणि आपण तो स्वीकारला असल्याची माहिती पत्रकारांना दिली। तसंच पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। पण जेव्हापासून वाल्मिक कराडचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आलंय, तेव्हापासूनच सातत्यानं वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या असलेल्या मैत्रीपूर्व संबंधांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती। पण तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवेदन जारी केलं गेलं। यामध्ये धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात समोर आलेलं नाही, मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलाय अशी भूमिका मांडण्यात आली। धनंजय मुंडे यांचं राजकीय वजन पाहता स्थानिक राजकीय गणित आणि महायुतीचं सरकार नुकतंच आलेलं असताना दिलेलं मंत्रीपद अवघ्या 2-2.5 महिन्यात काढून घ्यायचं म्हणजे नाचक्की ओढवून घेतल्यासारखं आहे, असे मुद्दे आतापर्यंत चर्चिले जात होते। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते असं बोललं जात होतं। पण याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वस्वी जबाबदारी अजितदादांच्या पक्षाची आहे असं जाहीरपणे उघड सांगितलं होतं। पण आता माध्यमांमध्ये हे फोटो आले तेव्हा मात्र फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा मागितला। ज्येष्ठ पत्रकार अलोक देशपांडे यांनी देखील सरकारवर असंच काहीसं भाष्य केलं। ते म्हणतात, राजीनामा घ्यायला उशीर तर झालेलाच आहे, जवळपास 84 दिवस झाले हा विषय सुरू आहे। राजकीय नेते, प्रसार माध्यम, सामाजिक संघटना यांच्याकडून याविषयी बोललं जात होतं, खुलासे केले जात होते। यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल कदाचित अशी परिस्थिती होती। परंतु धनंजय मुंडे इतकं वजनदार राजकीय व्यक्तिमत्व आहे, तसंच त्यांचे संबंध सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगलेत। यामुळे राजीनामा होईल का याबाबत थोडीफार शंका होती, तरीही हा राजीनामा झाला असं मत अलोक देशपांडे यांनी व्यक्त केलं। लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं। विशेष करून भाजपला मोठं यश मिळालं। इतकं मोठं संख्याबळ असताना आता सरकार सुरळीत आणि सहज चालेल असं चित्र निर्माण झालेलं। पण महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात बीड प्रकरणाची मोठी चर्चा झाली। सत्ताधारी भाजप पक्षातील आमदार सुरेश धस हे सुद्धा यावर आपली भूमिका मांडत राहिले। यामुळे सरकारची सुरुवातच एका वादग्रस्त प्रकरणानं झाल्याचं दिसलं। शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात बड्या नेत्यांना वगळण्यात आलं। महायुतीत शिंदे नाराज झाले। या सगळ्या घटनांनी महायुतीत काहीही ताळमेळ नव्हता असंच दिसून आलं।
अशातच आता अजितदादांच्या 2 मंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार होती। यामध्ये आता मुंडेंनी तर राजीनामा दिलाय, पण आता कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल देखील लवकरच माहिती समोर येईल। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला सरकारने खूपच उशीर केला, कारण राजीनामा आधीच घेतला असता तर जेवढी सरकारची, धनंजय मुंडेंची, फडणवीसांची आणि अजितदादांची बदनामी आत्ता होतेय, जर राजीनामा आधीच घेतला गेला असता तर कदाचित आत्ता ही बदनामी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नसती। सरकारच्या स्वच्छ कारभारावरही आता जनतेतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शेवटी सर्व प्रकरण समजून घेतल्यानंतर एकच चित्र समोर दिसतंय की आता माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाले, म्हणूनच मुंडेंचा राजीनामा घेतला गेला। सरकारने स्वतः आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता, म्हणजे एकूणच माध्यमांनी सरकारला मुंडेंचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं असं म्हणायला हरकत नाही। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकार खरंच मुंडेंना पाठीशी घालत होतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा।